नमस्कार प्रेक्षक हो. राशी, नक्षत्र आणि व्यक्तिमत्व या मालिकेतील 6व्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण कन्या रास, त्याचं व्यक्तिमत्व आणि 2025 साल आणि इतर सगळे महत्त्वाचे पैलू जे इतर राशींच्या राशी भविष्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत त्या सगळ्यावर कन्या राशीच्या संदर्भात प्रकाश आज आपण टाकणार आहोत. आणि या अनुषंगाने आजही आपण या विषयातील तज्ज्ञ माननीय डॉक्टर हेमंत शास्त्री काळे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही माहिती निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये 6व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आत्तापर्यंत आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह या राशींची चर्चा केलेलीच आहे. आता आज आपण कन्या राशीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर कन्या राशीचं सर्वसाधारण स्वरूप कसं आहे? कन्या रास क्रांतिवृत्तावरती साधारण 150 ते 180 अंशावर उदित असणारी ही राशी आहे आणि तिथे तारकांचा जो समूह आहे त्या समूहामध्ये कन्या ह्या राशीवरूनच त्याला नाव कन्या आहे. तिथं कन्या म्हणजे साधारण 12 वर्षाची ती मुलगी असं अपेक्षित आपण इथं धरतो आणि ती नौकेमध्ये बसलेली आहे. तिच्या हातामध्ये एक कणीस आहे धान्याचं आणि एक दिवा आहे. असं त्याचं साधारण कन्या राशीचं ते वर्णन आहे. कन्या राशीचं राशीचिन्ह आहे एक कन्या की जिच्या एका हातात कणीस आणि दुसऱ्या हातामध्ये दिवा आहे. अशा राशीचिन्ह असलेल्या कन्या राशीच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल काय सांगताय? कन्या राशीच्या स्वभाव गुणधर्म जर आपण बघितला तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा, शरीराची नीटनेटकी ठेवण, चौकसपणा, व्यवस्थितपणा किंवा जिथल्या तिथंपणा म्हणू आपण ज्याला तो आहे, किंवा धान्य संग्रह करण्याची आवड असणं हा पण भाग याच्यामध्ये येतो. हे सगळे गुण किंवा थोडासा ज्याला चंचलपणा हा पण त्याच्यामध्ये गुण येतो. हे सगळे गुण आपल्याला स्वभाव वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिसतील. ज्या राशीचं चिन्ह स्त्रीच आहे, मग आपण सुरुवातीलाच विचार करूया की कन्या राशीच्या स्त्रिया कशा असतात? स्त्रिया, कन्या राशींच्या स्त्रिया किंवा त्यांची जी गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये मुळात कन्या रास आहे तर कन्याचे किंवा स्त्रीचे गुण त्याच्यामध्ये येणारच आहेत. त्याच्यामध्ये लज्जा आहे, नम्रता आहे, विनय आहे किंवा कोमल भाव, नाजूक भाव, हे सगळे गुण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतील. गुरुजी, मग कन्या राशीचा राशीस्वामी कोणता आहे? कन्या राशीचा राशीस्वामी बुध ग्रह आहे. मग बुधाची कोणती वैशिष्ट्ये कन्या राशीमध्ये दिसतात? बुध ग्रहाची जी वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये तंतोतंत दिसून येतात. त्याच्यामध्ये संवाद कौशल्य आहे, त्याच्यानंतर हजरजबाबीपणा ज्याला म्हणता येईल तो आहे, किंवा नीटनेटकेपणा आहे, व्यवस्थितपणा आहे, जिथले तिथंपणा आहे, स्वच्छता आहे किंवा शिस्त, टापटीप. एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर तुम्हाला ती जिथल्या तिथंपणा, जागच्या जागीपणा, फाईल जागेवर असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्या राशीच्या बाबतीत दिसून येतील. कन्या राशीचा राशीस्वामी बुध आहे आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे. मग कन्या राशीच्या व्यक्तींच्या ज्ञानाबाबत, बुद्धीबाबत काय सांगता येईल? कन्या राशीच्या बुद्धीबाबत, ज्ञानाबाबत अतिशय चौकस असणारी ही राशी आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन, जगात कुठं काय चाललंय ह्या गोष्टीची इत्तंभूत माहिती कन्या राशीकडे असते. कारण बुध हा इन्फॉर्मेशनचा कारक आहे, माहिती आणि ज्ञानाचा कारक आहे. त्यामुळं या लोकांच्याकडे ती माहिती असते. कन्या रास ही स्त्री रास आहे. मग कन्या राशीचे पुरुष कसे असतात? कन्या राशीचे पुरुष जरी असले, समजा कन्या राशीचा पुरुष आहे, मुळात ही स्त्री रास आहे आणि कन्या राशीचा पुरुष असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी घराकडे जर बघायचं ठरवलं आणि ऑफिसमध्ये बघायचं ठरवलं तर त्या दोन्हीकडे आपल्याला दिसेल की तिथं स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टींना ते पहिलं प्राधान्य देतील. हा त्यांचा मूळ स्त्रीसुलभ स्वभाव आहे तो. आणि त्याचा स्वामी आहे तो बुध आहे. बुध हा शिस्तीचा कारक आहे, नीटनेटकेपणाचा कारक आहे. किंवा ज्याला आपण एखादी भाजी केली आणि त्याच्यावर जे गार्निशन असतं ते म्हणजे बुध आहे. दिसण्याचा कारक आहे तो. म्हणजे वरती जे आपण डेकोरेशन म्हणू ज्याला जे करतो ते म्हणजे बुध आहे. म्हणजे सौंदर्याची आवड असणारा हा कन्या राशीचे लोक असतात. त्याचप्रमाणे स्त्री स्वभाव असल्यामुळे ते थोडेसे जास्तीचे बडबडे असतात का, साशंक असणं, करू का नको हे असणं, चिकित्सकपणा त्यांच्या अंगी जास्त असणं. सौंदर्याची आवड आहे, सौंदर्याची जाण पण आहे. त्याचं एखादं उदाहरण सांगता येईल का? त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. कन्या राशीची स्त्री जर भाजी निवडत असेल तर ती 4 वेळा ती भाजी बघेल, त्या भाजीला काही लागलंय का, काही घाण लागली का. प्रचंड चिकित्सा पालकाची भाजी निवडत असेल तर ते संपूर्ण पान अगदी खालपासून वरपर्यंत त्याचं निरीक्षण करूनच ती भाजी करायला लागेल. हे कन्या राशीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अगदी पाण्याचा ग्लास भरून घेतला तरी त्या ग्लासात तळापर्यंत काय आहे का हे शोधल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने बघणं, चिकित्सा करणं,
कोणताही निर्णय चटकन न घेणं. ॲक्शन घेणार नाही, कन्फ्यूज असते आणि दुसऱ्याला कन्फ्यूज करते. बरं, मग कन्या राशीचं तत्व कोणतं आहे? कन्या राशीचं पृथ्वी तत्व आहे. मग पृथ्वी तत्वाची कोणती वैशिष्ट्ये कन्या राशीमध्ये दिसतात? पृथ्वी तत्वाची वैशिष्ट्यांचा आपण इथं समन्वय लावायचं तर लक्षात येईल आपल्याला, जे आपण कन्या राशीचं सिम्बॉल बघितलंय त्याच्यामध्ये धान्याचं कणीस हातात घेतलेली युवती किंवा 12 वर्षाची मुलगी असं आपण बघितलं. आणि पुढं जाऊन कन्या राशी पृथ्वी तत्वाची म्हणजे ह्या लोकांना खाण्याकडं म्हणजे खाण्याची प्रचंड आवड असणारी ही माणसं आहेत. म्हणजे जाऊ तिथं खाऊ हे त्यांच्या बाबतीत लागू पडतं. मग पृथ्वी तत्व हे साधारणपणे सहनशीलतेचं तत्व आहे, क्षमेचं तत्व आहे. मग हे पण गुण कन्या राशीमध्ये असतात का? पृथ्वी तत्व हे सहनशीलतेचं आहे आणि हे गुण बऱ्यापैकी दिसतात. कारण बुधाचा दुसरा भाग जर आपण बघितला, कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि बुधाचा दुसरा भाग बघितला आपण तर सहनशीलता येते कुठली तर विचारांमधून येते ते. आणि बुध ग्रह हा विचारवंताचा ग्रह सांगितला आहे, तत्वज्ञानाचा ग्रह सांगितलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं तात्विक ॲनालिसिस करायचं आणि त्यामुळं ॲटोमॅटिक तो सहनशीलता नावाचा जो गुण आहे तो यांच्याकडे येतो या पृथ्वी तत्वामुळे. बुद्धीचा कारक बुध आणि बुध हा ग्रह कन्या राशीचा जर राशीस्वामी आहे तर मग अशा बुद्धिमान ग्रहाची रास असणाऱ्यांनी कोणतं शिक्षण घ्यावं? तर बुध ग्रहाचे आपण शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर बुध हा बुद्धीचा कारक सांगितला आहे, बुध हा निर्णयाचा कारक आहे, बुध हा नियोजनाचा कारक आहे. आणि त्या दृष्टीने जे करिअरचे क्षेत्र आहेत म्हणजे MBA सारखं क्षेत्र आहे, बँकिंग आहे, अकाउंटिंग आहे, टॅक्स आहे, कन्सल्टेशन आहे, काही प्रसंगी शनी उच्चीचा असेल तर बुधाबरोबर लॉ अशा पद्धतीने पण ते पुढे जाऊ शकतं. जिथं बोलण्याचा संबंध येतो, मार्केटिंग आहे, मार्केटिंगसारखा विषय आहे, पत्रकारिता आहे, हे जे विषय आहेत ह्या विषयांमध्ये बुधाची व्यक्ती पुढे गेलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिक्षण पण त्यांनी त्या अनुषंगाने घ्यावं की जे करिअरची क्षेत्र तुम्ही आत्ता आम्हाला सुचवली आहेत. म्हणजे करिअर आणि शिक्षण यांचा मेळ त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या स्वभावानुसार घातला गेला पाहिजे. मग आता ही जी कन्या रास आहे थोडीशी शंकाखोर आहे, चिकित्सक आहे, बडबडी आहे, सारखी चौकशा करणारी आहे. मग अशा कन्या राशीच्या मित्रपरिवाराबद्दल काय सांगता येईल? कन्या राशीच्या मित्रपरिवारांच्या बाबतीत सांगता येईल, कन्या राशीला शक्यतो त्यांच्याच तत्वाची म्हणजे मिथुन राशीची त्यांची मैत्री चांगली होऊ शकते, कर्केशी चांगली मैत्री होऊ शकते किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह पॉवरफुल आहे अशा कुणाशी त्यांची मैत्री होऊ शकते. कन्या राशीची मैत्री म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तीशी मैत्री करणारी जी व्यक्ती आहे ती मात्र कायम प्रश्नांनी भांडावून गेलेली असते. म्हणजे प्रचंड प्रश्न विचारण्याची सवय कन्या राशीला असते किंवा चिकित्सा करण्याची. त्यामुळे जिथं जाईल तिथं काहीतरी क्युरी काढून त्याच्यावरती समस्या काढून प्रश्नावर चर्चा करणं हे कन्या राशीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मित्र कदाचित एखादा आबोल मित्र असेल तर यांच्याशी मैत्री करायला थोडासा कंटाळ करतो. म्हणजे मग मैत्री करायची तर मित्राकडे संयम हवा, मित्राकडे संयम पाहिजे. ज्यांनी कन्या राशीच्या व्यक्तीबरोबर मैत्री करायची त्यांच्याकडे तो संयम असणं गरजेचं आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग कोणता? अर्थात कन्या राशीसाठी आपण बघितलं राशी स्वामी बुध आहे आणि बुध ग्रहाचा रंग आहे तो हिरवा रंग आपण मानतो ज्याला, किंवा पोपटी रंग. म्हणजे मिथुनेचा रंग आहे तोच कन्या राशीसाठी पण शुभ रंग आहे. मिथुनेचा आहे तोच कन्येचा रंग आहे. जर दोन्ही राशींचा विचार केला गुरुजी, मिथुन रास पण बडबडी आहे आणि कन्या रास पण बडबडी आहे, पण मग ती बडबड करत असताना थोडीशी विनोद बुद्धी असते किंबहुना हलके फुलके विषयांवर ती चर्चा करत असते. तसं कन्या राशीचे लोक कोणत्या विषयावर बोलतात किंवा त्या दोन्ही कन्या रास आणि मिथुन राशीच्या बडबडीमध्ये काय फरक? मिथुनेची बडबड म्हणजे जी चेष्टा मस्करी किंवा थोडीशी विनोदी बुद्धी राहील, पण कन्या राशीमधली जी आहे ती तत्वज्ञान, फिलॉसॉफी, विचारवंत ह्या गोष्टींकडे वळलेली आपल्याला दिसते. बरं, म्हणजे उच्च दर्जाची जर चर्चा करायची असेल तर कन्या राशीशी करावी. कन्या रास किंवा त्यांच्या पत्रिकेतला बुध ग्रह ज्यांच्या चांगला आहे अशा पद्धतीने. कन्या राशीसाठी शुभांक कोणता आहे? कन्या राशीसाठी शुभांक आहे 5, पण ज्या जन्मतारखांची बेरीज 5 येते, जिथं 5 तारीख 14 आहे 23 आहे अशा ज्यांची बेरीज 5 येते ती कोणतीही तारीख चालू शकते. मग आता कन्या राशीच्या लोकांनी अधिक लाभासाठी कोणतं रत्न वापरावं? कन्या राशीच्या लोकांनी लाभासाठी त्यांना पाचू हे रत्न त्यांना अतिशय उपयुक्त राहील. आणि जर पाचू नसेल तर त्याचं ओनेक्स आहे किंवा त्याची बरीच पर्यायी रत्न आहेत, ती वापरली तरी चालू शकतील. म्हणजे मिथुन राशीच्या लोकांप्रमाणेच कन्या राशीच्या लोकांनी पण हिरवा रंग, हिरव्या रंगाच्या शेड्स यांचा वापर जास्त करावा. मग आता कन्या राशीच्या लोकांसाठीचं आराध्य दैवत कोणतं, कोणत्या दैवताची त्यांनी आराधना करावी? कन्या राशीच्या लोकांचं आराध्य दैवत आपण जे मिथुनेचं सांगितलं की विष्णू देवता आहे बुधाची, तीच देवता यांच्यासाठी सुद्धा आहे.
विष्णू आहे, बालाजी आहे किंवा विठ्ठल म्हणतो आपण, श्रीकृष्ण आहे, हे सगळे देव त्यांच्यासाठी आहेत. ह्या देवतांची त्यांनी आराधना उपासना करावी किंवा ओम बुधायन महा हा बुधाचा जप जो आहे तोही केला तरी चालू शकतो. कन्या राशीच्या लोकांना 2025 साल कसं जाणार आहे? 2025 कन्या राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे हे साल. कारण करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर यांच्या दशम स्थानातनं गुरुचं भ्रमण होणार आहे. आणि जे बँकिंग क्षेत्राशी, अकाउंट क्षेत्राशी, टॅक्स क्षेत्राशी किंवा MBA अशा क्षेत्रांशी संबंधित शिक्षण घेत आहेत किंवा तिथं जॉब करत आहेत अशा लोकांसाठी त्यांना काहीतरी इन्क्रिमेंट मिळणं, काहीतरी ग्रोथ होणं अशा दृष्टिकोनातून त्यांना अतिशय हे चांगलं वर्ष राहणार आहे. आणि शनिग्रहाचा जर विचार केला तर 7वा शनी येतो आहे. कारण मीन राशीमध्ये आता मार्चमध्ये शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि कन्येला बरोबर 7वा शनी येणार आहे. त्यामुळे ज्यांचे विवाह थोडेसे रखडलेत ते अजून थोडासा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये. किंबहुना मार्च महिन्याच्या अगोदर निर्णय विवाहाच्या बाबतीत ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्यावा. हा परिणाम आपल्याला विशेषतः विवाहाच्या दृष्टीने किंवा ज्यांची लग्न झालीत त्या जोडीदारांच्या मध्ये थोडंसं विचारांमध्ये गॅप पडणं, असं आपल्याला तफावत किंवा गॅप पडणं असं आपल्याला दिसू शकेल. याचा हा फरक आपल्याला इथं दिसेल. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याविषयी काय सांगता येईल? हो, कन्या राशीचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने साधारण आतड्यावर पडणारी ही राशी आहे. म्हणजे आतड्याशी संबंधित आजार वारंवार ह्यांना होणार. कारण आपण मगाशी बघितलं की खाण्याकडे यांचा कल असतो, अर्थात खाण्याचा संबंध आतडीशी आहे. त्यामुळे आतड्याच्या संदर्भातले आजार ह्या लोकांच्या बाबतीत आपल्याला केव्हा नाही केव्हा तरी अनुभवाला येतात. त्यामुळे आतड्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे गॅसेस होणं, अपचन होणं, उलट्या होणं, आतड्याशी संबंधित जे काही सगळं म्हणजे अगदी गॅस्ट्रिक अल्सरपर्यंतचे आपण याचा विचार करू. बेसिकपासून अपचन, त्याच्यामुळे झोप न येणं, काही वेळेला झोपेत बडबडणं, अति खाण्यामुळे हा पण प्रकार त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा अनुभवाला येतो. त्या संदर्भातली जी सगळी पुढची मालिका आहे आजारांची ती तयार होणार आहे. म्हणजे अगदी गॅस्ट्रिक अल्सरपर्यंत. आता हे प्रत्येकाच्याच बाबतीत हे लागू पडेल असा त्याचा अर्थ होत नाही. ज्यांनी त्यांनी आपली प्रकृती, व्यायाम, खाणं याच्यावर नियंत्रण असेल तर निश्चित याच्यावर ते कंट्रोल करू शकतात. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या जी काही पथ्य पाळायची असतात ती जर त्यांनी पाळली असतील तर हे पोटाचे विकाराचे परिणाम त्यांना कमी प्रमाणामध्ये दिसतात. मग आता ह्या कन्या राशीच्या लोकांना तुम्ही सर्वसाधारण सल्ला काय द्याल? कन्या राशीच्या लोकांचा सल्ला आपल्याला देता येईल की त्यांचा राशीस्वामी जो एक बुध आणि त्या बुधाप्रमाणे त्यांचा स्वभाव असतो. अति बोलणं, अति बडबड करणं, चिकित्सा करणं. खरं तर काही वेळेला हे तत्त्वज्ञान ह्या विषयावर पण बोलतात. दोन्ही पद्धतीनं यांचं आहे. पण काही यांच्यातले जे दुर्गुण आहेत की अति चिकित्सा करणं, दुसऱ्यांना सतत सल्ला द्यायचा प्रयत्न करणं न मागता, हे जे काही गुण आहेत ते त्यांनी थोडेसे कमी करावेत. आपण त्याला दुर्गुण म्हणत नाही, गुण म्हणतोय, पण ते सुद्धा थोडेसे कमी करावेत. त्याच्यामुळं त्यांनाही स्वास्थ्य मिळेल आणि दुसऱ्याला मिळेल. मगाशी तुम्ही सांगितलं गुरुजी की मिथुन राशीने पण हिरवा रंगच वापरावा आणि त्याचबरोबर कन्या राशीने पण हिरवा रंग वापरावा. मग असं हिरव्या रंगाचं काय वैशिष्ट्य आहे? हो, मिथुनेच्या बाबतीत आणि कन्येच्या बाबतीत आपण दोन्ही ठिकाणी बुध राशी स्वामी असल्यामुळं बऱ्यापैकी त्यांचे देवता, मंत्र, रंग हे सारखेच आहेत. पण इथं फरक आपल्याला हा लक्षात घेता येईल की बुध ही तशी तत्त्वज्ञानाशी संबंधित राशी आहे. कारण ज्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह उच्चीचा असतो किंवा राशीस्वामी बुध असतो अशा वेळेला ही व्यक्ती तत्त्वज्ञान ह्या विषयाकडे काही प्रमाणात वळलेली असते. अशा वेळेला बुधाचा संबंध मेंदूशी येतो, त्याच्यात लॉजिकशी येतो किंवा मेंदूतल्या आतल्या सगळ्या घडामोडी किंवा प्रक्रिया, हार्मोन्स याच्याशी संबंधित येतो. आणि हिरवा रंग मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देणारा तो रंग आहे. म्हणून आपण इथं विशेषतः कन्या राशीच्या बाबतीत हिरव्या रंगाचा विचार जास्त पद्धतीने करतो. गुरुजी, आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे. कन्या राशीबद्दलचं विस्तृत विवेचन तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे. ते निश्चितपणे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना उपयोगी पडणार आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. प्रेक्षक, आत्ताच आपण कन्या राशीचं व्यक्तिमत्व 2025 साल कसं जाईल, शुभ अंक, रत्न आणि रंग कोणता, त्याचप्रमाणे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कोणती, बुधाची असल्यामुळे ही बुद्धिमान रास कशी आहे, या संदर्भामध्ये विस्तृत माहिती ऐकली आहे. पण याच्यानंतरची रास जी आहे ती आहे तूळ रास. त्या तूळ राशीचा पण एपिसोड घेऊन आम्ही लवकरच तुमच्यासमोर येतो आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आम्हाला जर काही कमेंट्स करायचे असेल तर जरूर करा. काही आणखीन माहिती हवी असेल तरी ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या सगळ्याची आम्ही दखल घेऊ निश्चितपणे.
जाता आता पुन्हा एकदा विनंती की आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा एपिसोड बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.